आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 आपण बातम्या बघणार आहोत। त्या संदर्भातल्या काही घोषणा देखील आहेत, त्या देखील ह्यात पाहणार आहोत। केंद्र सरकारकडून बिहारला विशेष पॅकेज। बिहारमध्ये रस्ते बांधणी करण्यासाठी 26,000 कोटी रुपयांची तरतूद आहे। तर बिहारमध्ये नव्या मेडिकल कॉलेजची देखील घोषणा। आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीच्या निर्मितीसाठी केंद्र सरकार निधी देणार आहे। आंध्र प्रदेशला आता 15,000 कोटींचा निधी दिला जाणार आहे। अर्थसंकल्पातली ही घोषणा। सरकार 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देणार। इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना तर महिन्याला 5,000 रुपये मिळणार आहेत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ही घोषणा। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आता 5 वर्षांची मुदतवाढ। 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार। बजेटमधून ही घोषणा। शेतीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद। नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल। शेतमालामधून वाहतुकीसाठी साखळी उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याची घोषणा। केंद्र सरकारद्वारे 5 राज्यात जनसमर्थ आधारीमध्ये किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यात आले। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे। EPFO मध्येच प्रथमच नोंदणी करणाऱ्या लोकांना आता 15,000 रुपये मिळणार आहेत। पगार 1 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास EPFO मध्ये पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 15,000 रुपयांची मदत मिळेल। अर्थमंत्र्यांची घोषणा। महिला मुलींसाठी 3 लाख कोटींची योजना। महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी सरकार विशेष प्रयत्न करणार। नोकरदार महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नॅशनल कॉर्पोरेशन पॉलिसी असेल। 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी आता प्रोत्साहन देणार। कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी योजना राबवणार।